ते मंगेश साबळेंचं म्हणजे काय आंदोलनात त्यांना अटक झाली ना? हो आता. बर. आणि ते काय म्हणजे आज शनिवार रविवार मग काय बेल वगैरे झाली आहे, जामीन झाली आहे की? आज गेलं त्याला पहिला पिशार होता, आता पुन्हा 2 दिवस पिशार वाढून दिला. म्हणजे सध्या ते जेलमध्येच आहेत? हो, पोलीस स्टेशन. म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये, लॉकअप मध्ये. बर. हो. आता काय प्रोग्रेस आहे त्याची आणि कशा पद्धतीनं पुढं हे जाणार प्रकरण, काय वाटतं तुम्हाला? सोमवारी पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार. बर बर. आणि बरं ऐका ना, हा जो ऑडिओ आहे हा ऑडिओ आपण चॅनलवरती प्रकाशित करतोय तुमचा, आणि सध्या मंगेश साबळे यांचं काय झालंय, ते कुठे आहेत याबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, तुमचा काय संदेश असेल? खरं तर साहेब आता खूप गंभीर प्रकार आहे. एखादा गावचा सरपंच गावातल्या जिल्हा परिषद मुलं जे शिकतात त्या मुलांना शिक्षक शाळेत शिकवण्यासाठी आहेत की नेमकं शासनाचे इतर कामं करण्यासाठी आहेत, तोच मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. सरपंच मंगेश साबळे यांनी कलेक्टरांनी तहसीलदारांना जाब विचारण्यासाठी गेलो की बाबा तुम्ही जे आमच्या शाळेत शिक्षक आहे, त्यांच्या गावात 8 शिक्षक आहेत, त्यापैकी 4 शिक्षकांना बियोलॉजी आणि TSR काम केले. त्यांचं असं म्हणणं, तुम्ही याच्यातले एखादा शिक्षक घ्या पण बाकी शिक्षकांना शाळेत शिकू द्या, कारण जिल्हा परिषद शाळेत अधिकाऱ्यांच्या मुलं शिकत नाही. बरोबर. गोरगरिबांची मुलं शिकतात. एकीकडं जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवणं गरजेचं असतं नाही, अशा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्या मुलांचं खूप मोठं नुकसान होऊ लागलं, आणि जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचं कारण त्यांनी शासनात आहे सध्या तरी, असं वाटतं. बरोबर. बरं, मग आता आणखी एक प्रश्न माझा असा आहे की ज्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं किंवा जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना काही गोष्टी ऐकायला येत नाही म्हणून आम्हाला ओरडाव्या लागतात, असं बऱ्याचदा मंगेश साबळे म्हणालेले आहेत की प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमचा आवाज ऐकूच येत नाही, त्यांच्या कानापर्यंत जातच नाही म्हणून आम्हाला ओरडावं लागतं, हे बऱ्याचदा ते बोललेले आहेत. मी त्यांचंही वाईट आणि तुमच्याही सोबत ज्यावेळेस आपण संपर्क केला त्यावेळेस या गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा राग म्हणून हा सगळा प्रकार आहे का, काय वाटतं तुम्हाला? कुठे IAS अधिकारी असतात हे खरं तर आता आपल्या सर्वांच्या टॅक्स मुलांचा पगार होतो, पण IAS अधिकाऱ्यांना एवढा इगो आहे की यांना म्हणजे संवेदनशील तुकाराम मुंडे सारखे फार कमी अधिकारी संवेदनशील आणि परवानगी राहिलेले सध्या तरी. बरोबर. बाकी सगळा स्वरांचा पगार भरलेला आहे, मी असं म्हणेल. बर. चला, बाकीच्या पुढच्या अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू नारायणजी, आणि धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की हा जो ऑडिओ आहे तुमचा हा आम्ही चॅनलवरती प्रकाशित करतो आहोत. मला वाटतं यासाठी तुमची कुठली हरकत नसावी. चला, धन्यवाद. आम्ही तुमच्याशी परत एकदा पुन्हा एकदा संपर्क करू, तोपर्यंत थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. शिक्षकांसाठी झटणारा एकमेव नेता, शिक्षक आणि शाळा वाचवण्यासाठी जेल भोगावी लागत असलेला मंगेश साबळे. शिक्षक शिकवणार की BLO ड्युटी करणार? सरपंच मंगेश साबळे यांनी हा सवाल विचारला आणि मोठ्याने आरडाओरड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली. एकेरी आवाजात हाक दिली आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा पारा सटकला असं आता लोक म्हणायला लागलेत, आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगेश साबळे यांच्यावर कठोर कारवाई केली असं देखील समोर येत आहे. शाळा आणि शिक्षक यांना वाचवण्यासाठी मंगेश साबळे आता जेलची वारी करतात. पण नेमकी ही प्रक्रिया झाली कशी? सध्या मंगेश साबळे काय प्रोसिजरमध्ये आहेत, काय करतायत हे देखील जाणून घेऊयात. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की सरपंचाने शिक्षकांसाठी आवाज उठवला, जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आणि काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. लोकशाहीमधला हा संघर्ष आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असं सांगत त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आला. आज हे संपूर्ण प्रकरण या पोस्टर आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. आता यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकांना BLO ड्युटीवरती पाठवलं जाणार. आता ह्या ड्युटीवर पाठवायचं म्हटल्यानंतर शाळामध्ये उपस्थित असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती हा अन्याय नाही आहे का? निश्चितच या गोष्टीचं काय उत्तर या प्रशासकीय मंडळींनी यामध्ये दिलेलं आहे, तर त्या गोष्टीचं कुठलंही उत्तर या ठिकाणी दिसून येत नाही आणि त्यामुळे हा मोठा प्रकार झाल्याचं आढळून येतं.
तर जेलमधला हा फोटो आहे. प्रतिकात्मक फोटो जरी असला तरी सध्याची परिस्थिती अशीच आहे आणि त्याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. सध्या आज शनिवार आहे, उद्या रविवार, 2 दिवस कार्यालयीन कामकाज बंद असतं. यावेळेस जेलमध्ये ठेवलं जातं, त्यावेळेस तुम्हाला कोर्टात हजर करावं लागतं. कोर्टात हजर केल्यानंतर बेल होते, हे सगळ्यांनाच आता माहिती आहे, ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण आता कोर्टच जर बंद असेल तर तो कालावधी जेलमध्येच घालावा लागणार. नेमकी परिस्थिती काय आहे याचा आम्ही मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या ॲक्च्युअल सिच्युएशन कंडिशन आम्हाला माहिती होतील त्या तुम्हाला अपडेटद्वारे आम्ही निश्चितच कळवू. तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रकार आणि सध्या मंगेश साबळे काय करतायत या सगळ्या गोष्टींचा हा आढावा आपण थोडक्यात घेतलेला आहे. पोस्टरचं प्रचार तंत्र आपण म्हणू शकतो. मोठा चेहरा आहे, मोठं शीर्षक आहे, जेलचा फोटो आहे, पोलिसांची उपस्थिती आहे, शिक्षकांचा मुद्दा आहे, त्याचबरोबर भावनिक अशी भाषा आहे, हे सगळे प्रकार यामध्ये दिसून येतात. तर या प्रकरणातले महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या लक्षात आलेच असतील. शिक्षकांना BLO ड्युटीवर पाठवणं योग्य आहे का, हा संतप्त असा सवाल आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आहे, हे त्या ठिकाणी निदर्शनात आणून दिलं आहे मंगेश साबळे यांनी. आंदोलन करताना कायद्याच्या मर्यादा काय आहेत हे देखील आपल्याला तपासलं पाहिजे. निश्चितच या मर्यादा, कायद्याच्या मर्यादा आणि मंगेश साबळे यांच्याकडनं करण्यात आलेलं आंदोलन यामध्ये हा सगळा प्रकार दिसून येतो आहे आणि त्यामध्ये मंगेश साबळे यांना शिक्षा ही भोगावी लागते. प्रशासनाने दुसरा पर्याय शोधायला हवा होता का? निश्चितच जो प्रश्न थोड्या वेळापूर्वी मी उपस्थित केला की मुलांना कोण शिकवणार, यासाठी प्रशासनाकडनं काय उपाययोजना केल्या जात आहेत. ठीक आहे, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 1 दिवस, पण तो दिवस वायाला जाणार, शिक्षणाचा दिवस वायाला जाणार आणि मग त्याची काय व्यवस्था आहे, यासाठी प्रशासनाने काय निर्बंध लावलेले आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिक्षक आणि निवडणूक प्रक्रिया यामध्ये संतुलन कसं साधणार याचं काय उत्तर आहे हे प्रशासनाने दिलं पाहिजे, हे देखील यामधनं समोर येतं. तर या पोस्टरच्या माध्यमातून सरपंच मंगेश साबळे यांना शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढणारं नेतृत्व म्हणून सादर करण्यात आलं. पोस्टरमधले दावे एकतर्फी असू शकतात, निश्चित त्याबद्दल दुमत नाही आहे, पण संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी प्रशासनाची भूमिका, पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण आणि संबंधित पक्षांची मतं ही पाहणं देखील अतिशय महत्त्वाची आवश्यक आहे. कोणत्याही निष्कर्षापूर्वी अधिकृत कागदपत्र, बातम्या किंवा निवेदन तपासणं हे देखील महत्त्वाचं असणार. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.